ठिकाणी पूर्वी जंगलाचा भाग, त्या जंगलाच्या भागामध्ये पर्णकुटी बांधली आणि दोघांचा प्रपंच सुरू झाला. 4 विश्वरी विभूतीचा अवतार त्यांच्या ठिकाणी झाला. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताबाई. काय घटना घडली? मुलं मोठाली झाली. 11 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, 9 वर्षाचे ज्ञानोबाराय, 7 वर्षाचे सोपान काका, 5 वर्षाची मुक्ताबाई. आपली मुलं मोठाली झालेली आहेत. या मुलांचं मौजी बंधन करणं गरजेचं आहे. याकरता आळंदी क्षेत्रामध्ये राहत असणारे हिसोबा चाटी त्यांच्याकडे गेले. सांगितलं मला माझ्या मुलांचं मौजी बंधन करायचं. त्यांनी सांगितलं तुम्ही संन्यास आश्रमाचा त्याग करून तुम्ही गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला. तुमच्या मुलांची मौजी बंधन होणार नाही. आणि तुमच्या मुलांची मौजी बंधन व्हावी ही जर तुमची इच्छा असेल तर पैठणला जा आणि पैठणच्या ब्रह्मवंदांकडून शुद्धीपत्र मिळवा. आम्ही तुमच्या मुलांची मुंज करतो, मौजी बंधन करतो. मान्य केलं. ती वैराग्यवान होती. आळंदी ते पैठण पायी प्रवास केला. सांगितलं माझ्या मुलांचं मौजी बंधन करायचंय, मला शुद्धीपत्र द्या. अनेक ग्रंथ चालले असं म्हणतात. ते म्हणतात त्याला प्रायश्चित्त नाही. आणि तुमच्या मुलांची मौजी बंधन व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल ना, फक्त एक काम करा, तुम्ही पती पत्नीनं देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घ्या. आम्ही तुमच्या मुलांना शुद्धीपत्र देतो, त्यांचं मौजी बंधन करून घेतो. आता हे मुळातच वैराग्यवान असल्यामुळे पुन्हा पायी प्रवास केला. आळंदीमध्ये आहे. झोपडीच्या बाहेर थांबले. रुक्मिणी, आपल्या मुलांची मौजी बंधन व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल तर आपण निघालं पाहिजे अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायश्चित्त. पण आई होती. 4 मुलांचा अवतार तिच्या ठिकाणी झालेला होता. सायंकाळच्या वेळेस सुंदर असा स्वयंपाक केला. 4ही मुलांना जेव घातलं. 4ही मुलं झोपली. पण निवृत्तीनाथांचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं. असं म्हणतात माणसाच्या डोळ्यातून 2दा अश्रू येतात, पण ते 2 प्रकारचे येतात. अति दुःख झालं तरी अश्रू येतात आणि अति आनंद झाला तरी अश्रू येतात. पण फरक आहे बरं का. दुःखाचे अश्रू हे उष्ण असतात आणि आनंदाचे अश्रू हे थंड असतात. हा प्रकार आहे त्याच्यामध्ये. डोळ्यातून एक अश्रू बाहेर आलं आणि निवृत्तीनाथांच्या गालावर पडलं आणि गरम लागलं म्हणून बघितलं तर आई रडत होती. आणि आईला, रडणाऱ्या आईला विचारलं निवृत्तीनाथ दादांनी, आई का रडते? रडता रडता सांगितलं, निवृत्ती, निघालो आम्ही अनंताच्या प्रवासाला, देहांत प्रायश्चित्ताला. विठ्ठलपंत झोपडीच्या बाहेर होते. ते म्हणतात रुक्मिणी, पुत्रांच्या मोहामध्ये पडली तर जाता येणार नाही तुम्हाला. आणि तुला जर यायचं नसेल ना तर हे मी निघालो. ते म्हणते थांबा. निवृत्तीनाथांना सांगितलं निघालो आम्ही आता अनंत प्रवास, देहांत प्रायश्चित्ताला. संपूर्ण घटना सांगितली रुक्मिणी साहेबांनी निवृत्तीनाथ दादांना. ती म्हणते निवृत्ती, मी तुला का सांगते, सकाळी ज्ञानोबा सोपाना मुक्ता उठल्यानंतर पहिला प्रश्न तुला करतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? आणि आई वडिलांचं कर्तव्य हे तुला करायचंय. संपूर्ण घटना सांगितली. विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणतात तुला जर यायचं नसेल तर हे मी निघालो. शेवटचं 4ही मुलांना निहाळलं आणि रुक्मिणी आई साहेबांनी झोपडीच्या बाहेर पाय ठेवले. प्रयागराज तीर्थावरती जाऊन दोघाही पती पत्नीने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेतली. निवृत्तीनाथ दादा हुंदके देव देव रडू लागले. मला कळालं आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा आमच्या करता घेतली. पण सकाळी ज्ञानोबा सोपाना मुक्ता उठल्यानंतर पहिला प्रश्न करतील, आई कुठे गेली, बाबा कुठे गेली? कशी समजूत घालायची? हुंदके देव देव निवृत्तीनाथ दादा रडू लागले आणि रडण्याचा आवाज ज्ञानोबारायांनी ऐकला. ज्ञानोबाराय उठले. दादा का रडता? असं विचारल्या क्षणीच रडता रडता सांगितलं, ज्ञानोबा गेली आपले आई वडील आपल्याला सोडून देहांत प्रायश्चित्त. संपूर्ण घटना सांगितली. दोघांचा रडण्याचा आवाज सोपान काकांनी ऐकला. दादा का रडता? त्यांनाही घटना सांगितली. पण 3 भावंडांना इंद्रायणीच्या काठावर चिंता पडली. सकाळी चिमुकली मुक्ता 5 वर्षाची उठली. तिनं जर प्रश्न केला, दादा आई कुठे आहे, बाबा कुठे आहे? या चिमुकल्या 5 वर्षाच्या मुक्ताईची समजूत कशी घालायची? या 3 भावंडांना प्रश्न पडला. रात्र
फिरत होते. पहाट झाली. पहाटे 5 वाजता ज्यावेळेस मुक्ताबाई उठते पहिला प्रश्न करते, दादा आई कुठे आहे? या 4 भावंडांचा चालेला आकांत मी नेहमी सांगत असतो. आम्ही कुठेतरी कधीतरी ज्ञानोबा तुकोबरायांचं नाव घेतो, हजारो समाज येऊन पाया पडतो. काय अवस्था होती ज्ञानोबा तुकोबरायांची? एक वस्त्र अंगावर नव्हतं त्यांचं. एक दिवसाचा तर अतिशय कठीण प्रसंग. निवृत्तीनाथ दादा सहज बोलले, मग ते मला मांडा खाऊशी वाटतो. आनंद वाटला त्या 5 वर्षाच्या मुलीला. पण मांडा नावाचा पदार्थ हा काही तव्यावरती बनवता येत नाही. त्याला खापर लागतं. खापरावर तो पदार्थ तयार केला जातो. विशेष प्रकारे खानदेश भागामध्ये लोणकडी तुपाच्या बरोबर हा पदार्थ खाल्ला जातो, मांडा. महाराज आळंदी क्षेत्रामध्ये फिरली, पण लिसोबा चाटीने सांगितलं, खबरदार यांना कोणी मग खापर दिलं तर. पण कुंभारवाड्यामध्ये गेले, कुंभाराला दयाली एक फुटलेलं खापर दिलं. मग ते जा हे घेऊन. आनंद वाटला तिला. खापर घेऊन निघाली. समोर इसोबा चाटीला बघितलं, तिनं हात मागे लपवले. इसोबा चाटीने जर बघितलं ना खापर, तर एक खापर फोडून टाकते. इसोबा चाटी जवळ आली. का ग मुक्ते, काय हातामध्ये? काहीच नाही. हात पुढे कर. कापत कापत हात पुढे केलं तर फुटलेलं खापर होतं. कशा करता? माझ्या निवृत्ती दादाला मांडे खाऊशी वाटतात. मांडे खाऊशी वाटतात? संन्याशाची मुलं, पण तुम्हाला मांडे खाऊशी वाटतात. हातातून हिसकावून घेतलं, खाली टाकलं, थया थया नाचलं हिसोबासाठी. त्याच्या त्या 5 वर्षाच्या मुलीचं अंतःकरण काय म्हणत असेल? रडत रडत ती सिद्ध बेटाच्या दिशेने निघाली. वाटेमध्ये ज्ञानोबाराय भेटले. मग ते का रडते? काही नाही दादा, निवृत्ती दादाला मांडे खायचे होते. मी आळंदीमध्ये फिरले, पण मला कोणी खापर दिलं नाही. कुंभारवाड्यामध्ये गेले, त्यांनी मला खापर दिलं आणि इसोबा चाटीने बघितलं, ते फोडून टाकलं. बाबा मग रडायचं काय कारण आहे? दादा एकच चिंता वाटते, आता निवृत्ती दादाला मांडे कशी काय खाऊ घालायची? का? खापर कशाचं होतं? म्हणजे मातीचं. आणि या शरीराचे सुद्धा एक दिवस काय होणार आहे? हाताला धरलं, ओढत ओढत सिद्ध बेटाच्या दिशेनं घेऊन गेले. इसोबासाठी म्हणे बघू आता कसे मांडे करतात. झोपडी जवळ गेले. दरवाजा उघडला. मुक्ताबाईला आतमध्ये घेतलं. खांद्यावरलं फाटलेलं उपरणं खाली टाकलं. ओनिवे झाले ज्ञानोबा. मग ते मांडा तयार कर आणि माझ्या पाठीवर टाक. ज्ञानदादा तो भाजायचा कसा? टाकून तर बघ. मला एक सांगा, ज्ञानोबरायांची पाठ आणि मुक्ताबाईच्या हातचा मांडा आणि ती पाठ योग अग्नीने तप्त झालेली. महाराज मांडा टाकता क्षणीच तो मांडा भाजायला सुरुवात झाली. आणि त्या मांड्याचा इतका सुगंध सुटला, इतका सुगंध सुटला का तो सुगंध इसोबा चाटीच्या नाकाला जाऊन तो तिथपर्यंत सुगंध गेला. इसोबा चाटी म्हणतो, इतका अमृत तुल्य सुगंध येतो तरी कुठून? आणि तो वासावासाने निघाला. बरेच लोक वासावासानच निघतात बरं का. तो वासावासाने निघाला आणि तो वास त्याला कुठे घेऊन गेला? सिद्ध बेटामध्ये झोपडी जवळ. त्या झोपडीच्या जवळ आला, खिडकी जवळ आला, त्याला सापट दिसली. त्या सापटीतून तो बघू लागला. ज्ञानोबाराय ओनवे झाले. मुक्ताबाई मांडा तयार करते, पाठीवर टाकते, त्या ठिकाणी तो मांडा भाजतो. तो म्हणतो, ज्याचा सुगंध इतका अमृत तुल्य, तो कसा लागत असेल? त्याला काही तो राव येणार. तो दरवाजाच्या जवळ गेला, दरवाजा जोरात लोटला, आतमध्ये गेला. एक मांडा तयारच झालेला होता. त्यानं तो मांडा उचलला, खाऊनच टाकला. ज्ञानोबाराय म्हणे, काय खेचरासारखं करतो? होता इसोबासाठी, पण ज्ञानोबाराय त्याला काय म्हटले? खेचर. म्हणून त्याला पुढे नाव पडलं इसोबा खेचर. पण ज्ञानोबारायांचा थोडा वेळ झालेला विसोबा खेचराला संघ कोणत्या अधिकाराला प्राप्त झाले? नामदेव महाराजांचा गुरु होण्याचा मान कोणाला मिळाला? या इसोबा खेचर. अर्धा क्षण घडे संताची संगती, तरी संतांची संगत घडली ना, तेने होय शांती महत्तापा. पाप निघून जाईल, पाप. ज्ञानोबाराय बोलले, पण वेळ कमी असल्यामुळे ताबडतोब बोलली. आता
ज्ञानोबा म्हणतात दादा निघालं पाहिजे. कुठे? पैठणला. कशा करता? शुद्धीपत्र आणायला. काय दिलं समाजाने आपल्याला? कशा करता शुद्धीपत्र? नाही दादा, पुढे येणारा समाज हा भरकटल्याचा. शुद्धीपत्र मिळवलं पाहिजे. ज्ञानोबारायच्या आग्रहास्तव निवृत्तीनाथ महाराज सपन काका मुक्ताबाई निघाले आणि निघाल्यानंतर वेळ कमी असल्यामुळे लगेच पैठणला आले. आणि पैठणला आल्यानंतर त्या ब्रह्मरुंदांसमोर उभे राहिले. आम्हाला शुद्धीपत्र पाहिजे. संन्याशाची मुलं आणि तुम्हाला शुद्धीपत्र पाहिजे. काय नाव तुझं? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. एक जण म्हणे काय सुंदर नाव आहे रे तुमचं. एक ब्राह्मण म्हणे नावामध्ये काय आहे? रेडा वाहत आहे पखालीशी. काय विशेष नावामध्ये? समोरून जो रेडा येतोय ना, रेडा त्याचं नाव ज्ञानेश. मग तो आणि तू एक आहे का? ज्ञानोबा म्हणतात हो, आम्ही देहाच्या रूपाने दोन आहे, पण आत्म्याच्या रूपाने मात्र आम्ही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानदेव म्हणे तोही माझा ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. गळे कामा दया ज्ञानदेव म्हणे तो हे माझा आत्मा, वेगळी का आम्हा दोघा नाही. आम्ही दोघं वेगळे वेगळे नाही, आम्ही एकच आहे. शरीराच्या रूपाने दोन, पण आत्म्याच्या रूपाने आम्ही एक. मग एक ब्राह्मण म्हणे का रे तो रेडम तू जर एकच आहे मग त्याला मारलं तर तुला लागेल का? ज्ञानोबा म्हणतात हो. एका ब्रह्मरुंदाने आसूड घेतला आणि त्या रेड्याच्या जवळ गेली आणि त्या रेड्यावरती तो मारला. पण परिणाम काय झाला? मारिता आसूड महिषाचे पाठी तोची वळ उठे ज्ञानदेवा. मारलं तिकडं, पण त्याचे वळ कुठं उमटले? ज्ञानोबा पाठीवर उमटले. विंचू चावावा त्याप्रमाणे 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई ओरडली, थांबा, त्या रेड्याला मारू नका, माझ्या ज्ञानदादाच्या पाठीतून रक्त येत. एक ब्राह्मण म्हणे जे आहे ना मुलं, यांचे जे वडील होते त्यांना वैराग्य प्राप्त झालं होतं त्यावेळेस ते बंगालला गेले होते. तिकडे काही बंगाली विद्या शिकले ना, त्याच विद्या त्यांनी या मुलांना आणून शिकवल्या. हे मुलं आपल्या पुढे चमत्कार करून दाखतात, असे प्रमाण आहे बर का. गौड बंगाली हे विद्या प्रसिद्ध शिकवणी प्रबुद्ध केली पोरे. ही पोरं तरबेज केली म्हणून आपल्या पुढे चमत्कार करून दाखवतात. एक जण म्हण का रे तुम्ही स्वतःला ब्राह्मणाची मुलं म्हणतात, हे आम्हाला पटलं, पण पूर्ण नाही पटलं, अर्ध पटलं. म्हणजे मारलं तिकडं आणि त्याचे वळ इकडं उमटले, हे आम्हाला अर्ध पटलं, पूर्ण नाही. पूर्ण केव्हा पटेल? ज्ञानोबा म्हणतात जसं तिकडचं इकडं काही दिसलं, असं इकडचं काही तिकडं दिसलं की आम्हाला पूर्ण पटलं. मग ज्ञानोबा म्हणे सांगा काय केलं म्हणजे मग तुम्हाला पटेल? म्हणजे तुम्ही स्वतःला ब्राह्मणाची मुलं म्हणतात, मग तुम्हाला वेद येतात का? वेद म्हणजे ब्राह्मणाच्या मुलाला काय आले पाहिजे? वेद आले पाहिजे. तुम्हाला वेद येतात का? ज्ञानोबा म्हणे येतात. म्हणजे काय? पाठच आमच्या. मग जे तुला येतात, तू म्हणतो रेडा आणि मी एक आहे, मग जे तुला येतात ते त्याला येत असतील. म्हणे हो. ज्ञानोबा म्हणे आपण आपल्या मनाला कोणताही सांगू, पण तुम्हाला कोणता ऐकायचा आहे? मी तर नेहमी सांगत असतो, अजून बसलेल्या लोकांचे फार उपकार आहे. म्हणजे बघा आम्ही कीर्तनाला येतो, खोळे महाराज कीर्तनाला येतो, माऊली अभंग कोणता घेतो? जो आमचा तयार असेल तो. अजून बसलेल्या लोकांचे उपकार आहे. ज्या दिवशी बसलेले लोक कीर्तन करायला अभंग देतील ना, सत्यच बंद पडून जातील. आलं का लक्षामध्ये? माऊली म्हणे माझ्या मनाने मी कोणता सांगेन, तुम्हाला कोणता ऐकायचा? यांच्याकडे एक वेद होता पण तो चुकलेला होता. ती म्हणे याला येत असेल तर घेऊ दुरुस्ती करू. का रे म्हणे मग तुला ऋग्वेद येतो का? ऋग्वेद. ज्ञानोबा म्हणे येतो. म्हणजे काय? पाठच आमच्या. मग जो तुला येतो तो याला येत असेल. म्हणे हो. जवळ गेले, ज्ञानोबा जवळ गेले, त्या रेड्याच्या जवळ गेले, त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद, ओंकार हा मूळ शब्द प्रणवाचा. महाराज ज्ञानोबारायांनी वेद बोलायला सुरुवात केली. हरि ओम अग्नि मेरे पुरोहितम बोलायला सुरुवात केली. आणि बोलता बोलता ज्ञानोबाराय थांबले
आणि जिथं ज्ञानोबा सामने तिथं रेड्याने बोलायला सुरुवात केली. महिषी पुत्रामुखे बोलवले स्तुती. आता तिथे फार चमत्कार केले, मर्यादित वेळेस सांगणं शक्य नाही बरं का. त्या पैठण मुख्यतामध्ये फार चमत्कार केले. तिथं स्वर्गात गेलेले पितर पुन्हा खाली आणले, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी भोजन घातलं आणि तो रेडा तिथून निघाला. वेळ कमी असल्यामुळे ताबडतोब निघाला तो रेडा तिथून. आणि सर्व संतांची मांदी आली तिथून निघाली. ही नेवाशाला आली. नेवाशाला गेले तर एकाची अंत्ययात्रा निघालेली होती. एक स्त्री हिरवी साडी घातलेली, हिरवी चुडी घातलेली, हातामध्ये हिरवा चुडा, पूर्ण कपाळ कुंकवाने मळवट भरलेलं होतं. रस्त्यानं ती वाण वाटत चालली होती. तिला संतांची मांदी आली, बघितली, ज्ञानोबारांच्या हातावरती वाण ठेवलं. मग दर्शन घेण्याकरता खाली वाकली. ज्ञानोबाराय म्हणतात सौभाग्यवती भाऊ. ती दर्शन घेऊन उठली आणि हसायला लागली. माऊली म्हणता का हसते? म्हणजे महाराज तुमचा आशीर्वाद ऐकून हसू आलं. म्हणजे ही अंत्ययात्रा चालली ना, ही माझ्या पतीची आणि तुम्ही आशीर्वाद काय दिला? सौभाग्यवती. आशीर्वाद ज्ञानोबारायांचा होता. जवळ गेले, कृपा दृष्टीने हालिले, आपुले पदे बैसविले. कृपा दृष्टीने पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या ते उठून बसले ना. कोण? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिली. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला. ते सच्चिदानंद बाबा होते. तर रेडा बरोबरच होता. संतांची मांदी आली, तिथून निघाली. तिथे फार मोठी घटना घडली. ती पुनतांब्याला आली. तर त्या पुनतांब्यामध्ये महान एक सिद्ध योगी, कोण? चांगदेव महाराज. असं म्हणतात त्यांना 14 विद्या आणि 64 कला प्राप्त होत्या. एक कला त्यांना प्राप्त नव्हती. महाराज त्यांच्याकडे एक सिद्धी अशी होती, परिसरामध्ये कोणी जर गेलं माऊली तर त्यांच्या आश्रमात आणून टाकायचे. आणि त्या चांगदेव महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं का ते प्रेत उठायचं आणि घरी जायचं. काय चमत्कार होता महाराज. ते संतांची मांदी आली, तिथे गेली. चिमुकल्या मुक्ताबाईनं ते हजारो प्रेत पडलेली बघितली. सांगितलं ज्ञानदादा ज्ञानदादा रस्ता चुकलो आपण. का? आपण स्मशानभूमीला आलो. काष्टसिद्ध नावाचा एक शिष्य होता. तो म्हणे हे मुले, ही स्मशानभूमी नाही, हा चांगदेव महाराजांचा आश्रम आहे. ज्ञानोबाराय म्हणे प्रेत कशा करता? आमचे गुरु महाराज उठले आणि त्यांनी बघितलं काही सर्व प्रेत उठून घरी जाते. मुक्ताबाई म्हणे झोपले आता गेले कधी? म्हणे अनेक दिवस झाले. आणि तुमचे गुरु महाराज समाधीला कधी बसले? म्हणे आता 8 दिवस झाले. मग कधी उठणार आहे? म्हणे 2 महिने. चिमुकली 5 वर्षाची मुक्ताबाई म्हणते माऊली, ही प्रेतच उठवायची असेल तर 2 महिने थांबायची काय गरज आहे? माऊली उठू का प्रेत मी? काष्टशताने ती ऐकलं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई आणि ती म्हणते उठू का प्रेत मी? ज्ञानोबाराय म्हणतात चांगदेवासारखं खडगिराईक मुक्ताबाईच्याच मांडीवर द्यायचा असल्यामुळे काय हरकत नाही म्हणे. मुक्ती ती मुक्ताबाई जवळ गेली. एक हाड पडलेलं होतं त्या ठिकाणी. त्या हाड हातामध्ये घेतलं. एक कुत्रं मेलेलं होतं. त्या कुत्र्यावरती ते फिरवलं. कुत्रं उठलं पळून गेलं. सर्व प्रेतावरून ते हाड फिरवलं. सर्व लोक उठले पळून गेले आपापल्या घरी. काष्टशताने हा चमत्कार बघितला. संतांची मांदी आली, तिथून निघाली. रेडा बरोबरच होता. ते आळे फाट्याला आली. आळे फाट्याला आल्यानंतर तो रेडा थकला, शिनला आणि त्या रेड्याने आपला देह त्याच ठिकाणी ठेवून दिला. आजही आळे फाट्याच्या 2 किलोमीटर पूर्व दिशेला गेल्या का रेड्याची समाधी आजही त्या ठिकाणी. संतांची मांदी आली. वेळ कमी असल्यामुळे लगेच आळंदीला पोहोचली. आळंदीला पोहोचल्यानंतर चांगदेव महाराज लगेच जागृत झाले. काष्टशता काय महाराज यावेळेस कोणीच गेलं नाही? खूप गेले महाराज. मग झालं काय? मग त्यांना संपूर्ण घटना सांगितली. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, मुक्ताबाई आणि त्या ज्ञानोबारायांनी पैठणला रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. नेवाशाला ज्ञानेश्वरी प्रगट झाली. तीच इथं आले होते. त्यांची चिमुकली 5 वर्षाची मुक्ताबाई नावाची बहीण, तिनं सर्व प्रेत उठवली. तुझा पाहण्यात काहीतरी दोष झाला. अरे ही सिद्धी मी प्राप्त केली पण 100 वर्ष जगलो तेव्हा. किती? 100. मला वाटतं तुम्ही ऐकताच. किती वर्ष? 1400 वर्ष सुद्धा काळाला थांब पत्ता न लागू देणारे चांगले. 1400 वर्ष जगलो तेव्हा ही सिद्धी प्राप्त झाली. आणि तू म्हणतो मग 5 वर्ष? हो महाराज 5 वर्षाची मुलगी होती. महाराज काय होतं?
कुतूहल निर्माण झालं, त्यांना भेटण्याची इच्छा झाली. पण मोठी माणसं खुळे मारा डायरेक्ट भेटत नाही, पहिला पत्र व्यवहार करू. काय तशीदा पत्र आणलं हातामध्ये, कलम दिला, पण चिंता पडली काय लिहावं. कुणाला? चांगदेवाला नाही, 14 वर्ष काळाला थांगपत्ता न लागू देणाऱ्या चांगदेवाला. का? पत्रात नमस्कार लिहावं तर मुलं अतिशय लहान आहे, बरं आशीर्वाद द्यावं तर चमत्कार फार मोठा आहे. आणि खरंच पत्र गेला आळंदीला. काष्टसिद्धाने 4 भावंड बसलेली होती. निवृत्तीनाथ दादांच्या हातामध्ये पत्र दिलं, निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबारायांच्या हातात दिलं. ज्ञानोबारायांनी उघडलं तर ते कोरच दिसलं. चिमुकली मुक्ताबाई 5 वर्षाची त्या ठिकाणी होती. ती म्हणते, ज्ञानदादा ज्ञानदादा 1400 वर्ष जगून सुद्धा चांगा कोराच राहील. पण हे म्हणण्याचा अधिकार कोणाचा होता? मुक्ताबाईचा होता. कारण ते चांगदेव महाराज, त्यांना ज्ञानदेव भेटले, आपण वांगदेव महाराज. साधा अज्ञानदेव भेटायला तयार नाही आपल्याला. त्याच कोऱ्या कागदावरती 65 वव्या लिहिल्या, त्याचा पुढे एक प्रबंध तयार झाला, त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. ते पत्र घेऊन तो काष्टसिद्ध पुंतांड्याला आला. त्यांनी बघितलं, हे काय अक्षर कळेना. म्हणजे ज्यांनी लिहिलंय ना त्यांना जाऊन विचारू. पण साधनेचा अहंकार. वाघावर बसले, सर्पाचा चाबूक हातामध्ये घेतला, आकाश मार्गे हजारो शिष्यांबरोबर निघाले. काष्टसिद्धाने पुढे येऊन सांगितलं, आमचे महाराज येत आहे. कसे बसले? वाघावर बसले, सर्पाचा चाबूक हातामध्ये, आकाश मार्गे येत आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानदेवा चांगदेवाला गर्व झालाय साधनेचा. मनुष्याला कशाचाही गर्व हो, पण परमार्थाचा गर्व, त्याला साधनेचा गर्व झालाय. त्याचा अहंकार घालवण्याकरता ज्ञानोबा काहीतरी करा. त्यानं सजीवावर सत्ता गाजवली. ज्ञानोबारायांनी मान्य केलं, चांगदेवाचा गर्व हरण करण्याकरता निर्जीव असणाऱ्या भिंतीलाच आज्ञा देऊन टाकली. चालविली जड भिंती, हरले चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मला एक सांगा, सातारकर महाराज, जनावराच्या मुखातून वेद बाहेर येतो आणि निर्जीव असणारी भिंत चालते, मग हा जो महिमा आहे हा सामान्य आहे का? हेच निरोबर आहे दुसऱ्याच्या